रसिका दीदी आणि रमशा दीदी जाऊबाई गावाच्या सेकंड 2 सीझन मध्ये जाणार आहेत का? नमस्कार मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या चॅनल वर ज्याचं नाव आहे रमसिका अँड बियॉन्ड. आज आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देणार आहोत. कशाबद्दल? जाऊबाई गावात सीझन 2 बद्दल. ओके, सगळ्यात पहिला क्वेश्चन हा आहे की कोण कोण अप्लाय करू शकते. आणि याचं उत्तर हे आहे की यार कोणी पण अप्लाय करू शकते. जर तुम्ही सिटी मध्ये राहत असेल, जर तुम्ही मुंबई, इंदोर, बँगलोर, पुणे, ये कुठे पण राहत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुमचं वय असायला पाहिजे 18 to 25 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे की लँग्वेज बॅरियर आहे की नाही. तर ऑब्विसली येस, तुम्हाला बेसिक मराठी आणि फक्त मराठीच यायला पाहिजे. ओके, Yes. बाकी तुम्हाला काही येत असेल काही फायदा नाही होणार त्याचा. तुम्हाला मराठी यायला पाहिजे कारण मराठी शो आहे. अंडरस्टूड? गुड. जर तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन असाल तरी तुम्हाला जर बेसिक मराठी किंवा म्हणजे तुम्ही लोकांसोबत कम्युनिकेट करू शकता इतकी जर तुम्ही कम्युनिकेट करू शकता तर तुम्ही येऊ शकता या शो मध्ये. बघा मी इंग्लिश तिला मराठी येत नाही, हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही, तरी तू कशी गेली शो मध्ये? जीती है उसका मतलब ये नहीं है कि कुछ भी बोलेगी मुझे. अरे मेरी फट गई 1 सेकंड के लिए. ऐसा देखी मेरे को. हाँ, कम्युनिकेट ओके. कम्युनिकेट करू शकतात ना, मग जा मग. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ टू अप्लाय. पहिली पायरी जी आहे तुम्हाला जी चढावी लागेल ती आहे फर्स्ट ऑडिशन म्हणजे Audition. इंट्रोडक्शन बेसिकली. तर त्या इंट्रोडक्शन मध्ये काय काय असायला पाहिजे रसिका? इंट्रोडक्शन मध्ये बेसिकली तुम्हाला नाव सांगायचं आहे, वय सांगायचं आहे, नाव, तुम्ही कुठून वय. आल्यात ते सांगायचं आहे, आणि तुम्ही काय करतात, तुम्ही स्टुडंट आहात की तुमचं एक काही प्रोफेशन आहे, ऍक्टर, सिंगर, डान्सर, डॉक्टर, काही असू शकतात. तुम्हाला जरुरी नाही आहे की तुम्हाला याच क्षेत्रातून यायचं आहे किंवा मॉडेलिंग इंडस्ट्रीमधून यायचं आहे, ऍक्टिंग इंडस्ट्री, असं काहीच नाही आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून येऊन अप्लाय करू शकता. त्यानंतर जर तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट झाली तर तुम्हाला बोलवणार तर तुम्हाला बोलवणार कुठे कुठे बोलवणार कुठे बोलवणार? तुम्हाला बोलवणार झी मराठीच्या ऑफिस मध्ये, आणि तिकडे होणार तुमचं पायरी नंबर 2 राऊंड म्हणजे काय? इंटरव्ह्यू. Yes. तुम्हाला काय काय विचारलं होतं रसिका तुला? मला विचारलेलं की तुझी अशी कोणती पर्सनॅलिटी आहे जे लोकांना आवडते, ती हाय फॅशन याच्यात राहतेस, म्हणजे तुला काय कम्फर्ट आहे तुझं, काय आहे, म्हणजे तू कधी गावात गेली आहेस की नाही गेली आहे, कधी गावातले कामं केली आहे की नाही. तुम्हाला हे पण विचारणार की तुम्ही कधी घरची कामं केली आहेत की नाही. तर या सगळे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारणार. जसं आपण आताच बघितलं की हिची काय पर्सनॅलिटी आहे, ही खूप बोलू शकते. म्हणजे मी हिला विचारलं काय विचारलं तुला, आणि ही 2 तास झाले बोलते, तर हिचा हे प्लस पॉइंट आहे. तर आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची खरं उत्तर द्यायची, खरं पण थोडस मसाला टाकून. कसा मसाला? गुड. कॉन्फिडन्स इज द की. तुम्ही कसेही बोला, काहीही बोला, बट कॉन्फिडेंटली बोला, जेणेकरून त्यांनाही असं वाटेल की नाही बा, या कंटेस्टंट मध्ये काहीतरी एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. सो कॉन्फिडन्स इज द ये बोला था मेरे को कि गाना गा के दिखा मराठी में. आणि मी काय आलो तर ये रे पावसा तुला देतो पैसे. वाव, गाणं आहे ते. मी खरं तेच बोललो होतो ऐक. मला कारण काही सुचतच नव्हतं ब्रो. आय गॉट नर्वस ब्रो. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया, आणि ते आहे हाऊ टू प्रिपेअर. आता या शो साठी जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे तर तुम्हाला काय काय प्रिपरेशन करावे लागेल. नंबर 1 इज फिजिकल स्ट्रेंथ. सगळ्यात महत्वाची आहे, कारण तिकडे जाऊन तुम्हाला मोहिमे करावे लागणार आहेत, वेगवेगळ्या मोहीम. आणि तुम्हाला वाटत असेल नाही काही मोहीम मध्ये तुला सगळ्या मोहिमेत फिजिकल स्ट्रेंथ नाही लागत, पण तरी तिथे खूप लांब शूटिंग आवर्स असतात.
तर त्याच्यासाठी पण तुमचं स्टॅमिना असायला पाहिजे, की असं नाही की तुम्ही 2 तासात थकून गेले, तसं नाही चालणार. नंबर 2 काय आहे? मेंटल स्ट्रेंथ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तू काय प्रिपेअर केलेलंस मेंटली? मी प्रिपेअर केलेलं की मी माझी कान बंद ठेवलेले. माझ्या आजूबाजूला कितीही लोक काही बोलत असले दॅट्स ऍक्च्युली अ गुड पॉइंट. तरीही जस्ट फोकस. माझं गोल होतं की फक्त मोहीम करायची, जिंकायचंय, जेवण करायचंय, झोपायचंय, जिंकायचंय बस. तर बी फोकस्ड. तुम्हाला काय करायचंय त्याच्यावर फोकस ठेवा, बाकीच्या गोष्टींवर जास्त फोकस नाही करायचं. करेक्ट. तू काय केलं होतं? माझं डोकंच नाहीये. बात तो सही है. मी काय मेंटली प्रिपेअर केलं? मी ॲक्च्युली सगळ्यात मी ऑनेस्टली सांगू तर मला खरंच नाही माहीत होतं की मी या शोमध्ये कितीपर्यंत टिकणार किंवा मी एलिमिनेट होणार की काय. मला असं काहीच, म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की आपल्याला जायचं आहे, सगळ्या मोहिमा जेव्हा जे पण असेल आपल्याला त्याच्यात 100% द्यायचं आहे. दॅट इज वॉट माय गोल वॉज. बेसिक ॲक्टिव्हिटीज यायला पाहिजे. बेसिक ऍक्टिव्हिटीज लाईक जेवण बनवणं, नॉर्मल गाडी चालवणं, कार किंवा स्कूटी, सायकल पण चालवायला यायला पाहिजे तशी तर एकदम बेसिक. त्यानंतर डोकं चालवायला यायला पाहिजे. जे हिनी नाही चालवलं. ओके. डान्स करायला यायला पाहिजे थोडंफार, म्हणजे असं नाही की तुम्हाला अजिबात डान्स येत नाही किंवा काय, पण तुम्ही शिकून घ्या की ऍक्टिंग साठी तुम्हाला काय कसं काय कॉन्फिडन्स वगैरे, कसे डायलॉग्स बोलायचे किंवा काय असते ते सगळं थोडंफार तुम्ही प्रिपेअर करून जा. अजून काय? बस जास्त लोड नका घेऊ. और लंबा सांस लेने का, बस तो लंबा सांस लेने का और वातावरण में छोड़ देने का. वातावरण में छोड़ देने. यस. एक फूल लेके जाने का झाड़, मजा करने का. की तुमचा शो स्क्रिप्टेड आहे का? माय गॉड. गाईस, जाऊबाई गावात अजिबात स्क्रिप्टेड नाहीये. नोप. अजिबात स्क्रिप्टेड नाहीये. याच्या पुढे मी काहीच बोलणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन घे. ठीक आहे. आम्ही कधी झगडा केला का? झगडा? हिला प्रश्न विचारता येत नाही ब्रो. आय डोंट थिंक आम्ही शो मध्ये भांडण केलंय. म्हणजे थोडंफार असतं, कारण आम्ही खूप वेगळे चिडचिड केलं असणार. आम्ही खूप वेगळे पर्सनॅलिटीज आहोत. म्हणजे एव्हरीथिंग जे काही आमची चॉईसेस आहेत दिसतच तुम्हाला, आम्ही खूप वेगळे आहोत. तर ऑब्व्हियसली असं डिफरन्स ऑफ ओपिनियन होतं आमच्यामध्ये, पण ऍट दी एंड आम्ही असं एकत्र मिळून जातो की हा चल ठीक आहे. करू मी भांडण आता? हे बघा कशी ओरडते माझ्यावर. मग मी मोठी आहे बोलते, एवढंच. ठीक आहे, जानी करा. बहुत देखा. नेक्स्ट क्वेश्चन आहे की फिनालेच्या टाइमला जेव्हा आम्हाला ट्रॉफीज देत होते, ट्रॉफीज नाही, जेव्हा विनर अनाऊन्स करत होते तेव्हा आमचं रिॲक्शन कसं होतं? टॉप 5 मुली असे उभे होतं स्टेजवर आणि विनर अनाऊन्स म्हणजे टॉप 3 अनाऊन्स करायचं होतं त्यांना. तर त्यांच्या हातात एक अशी शीट होती सोनाली मॅमच्या हातात आणि तिकडे टॉप 3 असे नावं लिहून होते. आणि आता मी कारण त्यांच्या एकदम बाजूला उभी होती, तर मला एकदम असं मी बघितलं आणि मला ते टॉप 3 नाव दिसले. ठीक आहे. आणि मला आणि रमशा आम्ही ऑलरेडी असं आम्हाला असं वाटायचं की यार आपण दोघं तर असणारच आहोत टॉप 3 मध्ये. म्हणजे आम्ही असंच अनुमान असं लावलेला की यार हम दोनों तो रहने ही वाले, शायद थर्ड पर्सन कोई और रहेगा, ब्ला ब्ला ब्ला. पण जेव्हा मी तिकडे माझं नाव नाही बघितलं, मी तेव्हा लगेच रमशाला एक लुक दिलं. मी रमशाकडे बघितलं आणि रमशाने माझ्याकडे असं बघितलं आणि रमशा आणि मी तिला असं सांगायचा प्रयत्न करत होती की यार मी नाही आहे टॉप 3 मध्ये. आणि मी पण वाचलं होतं ते, कारण ते खूप असं उघडं ठेवलं होतं त्यांनी. तर हिनी पण वाचलं, मी पण वाचलं आणि आम्ही एकमेकांना यार असं झालं. आणि लेजिट मी ओव्हर ऍक्टिंग काय नाही करत आहे, पण माझी सिच्युएशन पण तेव्हा अशी होती की काय हा क्वेश्चन रमशासाठी आहे. जर तू नाही जिंकली असती तर तुला काय वाटते, तुझ्या शिवाय कोणाला जिंकायला पाहिजे? मला असं का वाटतं की हिनेच हे प्रश्न लिहिलेत. मला डाऊट आहे, कारण ही आमची स्टोरी बघून क्वेश्चन काढत होती. आय हॅव डाऊट्स गाईज. पण आताच मी या प्रश्नाचं उत्तर पण दिलंय की इफ नॉट मी देन ऑब्व्हियसली. तर नेक्स्ट प्रश्न आहे रसिकासाठी की जेव्हा शो मध्ये तुझं पाय भाजलेलं ते खरं होतं की तू ऍक्टिंग करत होती? हे विचारले, मी नाही विचारते.
ऍक्टिंग करत होती ना, ऍक्टिंग करत. बोल बोल. सो मी तुम्हाला सांगते कसं झालेलं की आम्ही ॲक्च्युली रेडी होत होतो आमच्या शूटसाठी आणि तेव्हा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आंघोळीसाठी. आणि मग 1 तासापासून ते पाणी पूर्ण तापत होतं आणि मला माहीत नव्हतं तर की इतकं गरम पाणी झालेलं आहे ते. तर त्याच्यानंतर मी लिटरली ती बाल्टी अशी उचलली. मला दिसत होतं की वाफ येते त्याच्यातून, पण तरी मी असं पटकन उचललं आणि उचलतानाच माझा पाय थोडासा घसरला पायऱ्यांवरून. हां, तर त्यानंतर ते जे पाणी होतं ते माझ्या या पायावर पूर्ण असं जोरात सांडलं. आणि त्याच्यानंतर मी जे पॅन्ट घातलेलं ते मी असं वर खेचलं जोरात. तर त्याच्याबरोबर माझी स्किन पण अशी जोरात अशी वर आली पॅन्टच्या सोबत. तर मग तसा काही प्रकार झाला आणि 3-4 दिवस मी नव्हती. तुम्ही 3-4 दिवस मला नाही बघितलं टीव्हीवर आणि मग नंतर मी आली. आणि 3-4 दिवस आम्ही डिस्प्रेशन मध्ये होतो. ठीक है. माझा पाय भाजलेला होता, हिने मला सपोर्ट दिलं. बहुत ज्यादा तारीफ हो रही क्या? मेरे को अच्छा लग रहा है. समझ गया. हे रमशासाठी आहे. रमशा, तुझा एक्सपिरियन्स कसा होता आफ्टर कितनी विनिंग बार बताऊं मैं, इतना इंटरव्यूज दिए मैंने. अब तो आदत सी हो कितनी गई. बड़ी सेलिब्रिटी हो गई अब ये तू. तो बड़ी सेलिब्रिटी हो गई. सेलिब्रिटी हो गई, अब नहीं जवाब देगी तू. हाँ? जलमत पर्यंत मला बिलीव्हच होत नव्हतं, पण त्यानंतर मी पुढे बघितलं सगळे लोक नाचत होते, गावकरी अँड ऑल. मग माझे आई वडील, बहीण, भाऊ, मी भाऊच नाही मला, बहीण, काका काकी, ते लोक असं उठून त्यांनी केलं आणि दॅट मोमेंट मी समोर बघितलं आणि ही पण तिथून असं पळून येत होती असं या स्लो मोशन मध्ये. आणि मी या सगळ्यांना बघितलं आणि आय वॉज लाईक ब्रो किया अपन ने कुछ तो किया है भाई, मजा कुछ तो किया है भाई. ये लौंडिया जो भाग के आई और जेव्हा हिने मला असं लेजिट मी अशी उभीच होते तिथे असं स्थिर, ही आली सगळ्यात पहिले हिने मला हक केला तर मला असा होश आया मेरे को की सच्ची में हो गया यार, ये तो क्रेझी हो गया ये तो. क्रेझी. पण मला असं होतं की आम्ही टॉप 3 पर्यंत असणार आहे, पण ही पहिलेच हिला टॉप 3 मध्ये नव्हती ही. तर ते असं एकदम हे काय झालं असं सिच्युएशन झालेली आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी असं सॅड सारखं फिलिंग झालेलं मला की यार क्या हो गया. माझा एकदम चेहरा उतरलेला. माझी बहीण मला बोलत होती ए हसना तुझ्या टीव्हीवर दिसते काय करते, असं सगळं सिच्युएशन होतं. मग ते सॅडनेस मधून एकदम से हमशा फारुकी विनर काय झालंय, तर असं खूप मिक्स्ड इमोशन्स झालेत आणि समजलं नाही की काय झालं. तुला समजलं का? मला तर पाहिजेच होतं. मी लिटरली तिकडे बसून प्रे करत होती की प्लीज मी नाही आली तर ठीक आहे भाई, कोई बात नाही, बट रमशानी जिंकायला पाहिजे. आणि मी आणि श्रेजा आम्ही असं बाजूला बसून होतो. श्रेजा बोलली नाही अंकिता आएगी. मी नाही रमशा आएगी. प्लीज भगवान रमशा. अनाउन्समेंट झाला आणि मग आय वाज लाईक अभी तो ट्रॉफी घर पे आई ना. एक असा प्रश्न आहे जे आम्हाला विचारलाय खूप, म्हणजे डीएम्स मध्ये, स्टोरीच्या रिप्लाय मध्ये, सगळीकडे कमेंट सेक्शन मध्ये खूप विचारण्यात येते, कारण सगळ्यांना माहिती सीझन 2 येणार आहे. Yeah. तर क्वेश्चन इज की आम्ही सीझन 2 मध्ये येणार की नाही. ओके बाय. ऑब्विसली बघा आम्ही ऍज कम्पेटिटर्स तर नाही येणार, कारण Yeah. पहिले सीझन आम्ही ऑलरेडी केलंय. आणि आम्ही With खूप you, चांगलं good. झालंय, खूप चांगलं केलंय. तर मे बी तुम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं तर तुम्ही जाणार का? ऑब्विसली प्लीज बोलवा. आय थिंक म्हणजे बघू, जर टाइम वेळ असला तर वेळ असेल तर बघू. सॉरी, जाऊ. आम्ही खूप बिझी लोक आहोत. नाही तर या ऑब्विसली जर आम्हाला बोलवलं तर ऑब्विसली आम्ही जाणार ऍज अ गेस्ट बोलवलं किंवा काही पण 1-2 दिवसासाठी. इट वुड बी फन, कारण आम्हाला ते परत एक्सपिरियन्स करायला मिळणार. आणि येस दॅट्स इट गाईज. जाऊ बायगावचं सीझन 2 येणार आहे. आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेत, पण जर आता सुद्धा तुमच्या डोक्यात काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तर आम्ही नाही दिलेत तर काय करायचं? कॉमेंट करायचं, फटाफट कॉमेंट करायचं, आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ. ओके. येस. व्हिडिओ बंद. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. काळजी घ्या, मज्जा करा, माघार नका घेऊ. माघार लवकर ऑडिशन पाठवा, टाइम जास्त नका घेऊ. गो फास्ट रेकॉर्ड सेंड सिलेक्ट. मराठीत बोले चिकनी. फास्ट रेकॉर्ड सेंड सिलेक्ट. चिकनी
मराठीत बोल. यार यही 4 स्टेप्स है. मराठीत बोल. 4 रेकॉर्ड. राहू दे तू राहू दे. चल